असं को लय भारी बनवणार आहेस का काय हो भाजी बिजी हा. तर मित्रांनो कसं वाटण व्हायले बघा. आणि भाजी कशाची होणार आहे? शेवग्याची भाजी होणार आहे. आणि सबको हे करणार आहे चहा बनवून एकदा. हां हो शकू चहा प्यायला पण केव्हा वाटायला पुन्हा मिक्सरमधून वाटून अशा भाज्या अशा मसाल्याच्या जर भाज्या जर खाल्ल्यानं तर रेडीमेड मसाला वापरायची गरज नाही लागत मित्रांनो. आता मिक्सरमधून काढायचं का? आता हे पूर्ण मिक्सरमधून वाटण काढून मग मस्त भाजीला फोडणी वगैरे द्यायची. खूप छान अशी भाजी होईल. आज तर रविवार आहे. रविवारचं काय निवांत असते आज. आज काय टेन्शन नाही काय नाही. असं पण टेन्शन नाहीच समजा कारण कामच चालू नाही. फक्त जे काय काम चालू आहे ते फर्निचरवाले जे बिल्डिंगला काचा वगैरे बसवतात त्यांचं काम चालू आहे. गेट वगैरे पूर्ण बसवून झालेलं आहे. आणि आपण पूर्ण हे क्लीन केलं बघा रोड बघा तिथून तर हे पूर्ण क्लीन. आता जास्तीत जास्त आणखीन 1 महिनाभर थांबल या साईटवर मी. नंतर दुसऱ्या साईटवर जायचं आहे. मालकाची दुसरीकडे एक साईट पडणार आहे लगेच. तिथं अपार्टमेंट आहे. तिथं 40 फ्लॅटचं अपार्टमेंट राहणार आहे आणि खूप मोठं राहणार आहे. तिथं आपले 2 वर्ष आरामशीर स्पेंड होतात. तिथं काय टेन्शन नाही. 2 वर्षाच्या नंतर मग परत पुढं बघताच येईल है ना. मित्रांनो 1-1.5 तास झालं ते रोड क्लिअर करायला टाईम गेला बघा. आता 12:30 वाजून गेलेत. आता भूक लागली. आता जेवण करायचं आहे. ते बंगल्यावाले काय दम घेऊ दे ना बाबा. हाताला फोड पण आले तर आणि इकडल्या साईडला हात पूर्ण लाल झाला आहे. वडू 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 वडू. आता लय भूक लागली. एवढी भूक लागली तुम्हाला सांगायला विचारूच नका. हातपाय गितपाय धुतले त्या आणि आता जेवण करा. आणि हे काय दरवाजा कोण वाकवला रे असा सकू आहे दरवाजा मोडायचा काय दरवाजा कोण वाकवला. आता भावेशची थोडी गेलो का मी काय खायचं काय भावेशला आता थोडा रडवतो बघा. कोण मारलं बाय तुला? कोण मारलं? कोण मारलं बापू? कोण मारलं माया? वाघाला मारलं? कोण मारलं? हा तुला कोण मारलं माया? कोण मारलं? हा लेकराला ही घरामध्ये कोंडू 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 ठेवती आणि असा मोबाईल पाहत बसती. मजा आहे तुला लाज वाटाय पाहिजे काहीतरी. आहे तू मा आहे का काय तशी नाही. आज मदर डे आहे आणि मदर डेच्या दिवशी असं फादर सारखं झोपाय. लेकराचे काय अवतार झाले सगळे सुकून गेलेत लेकर. बघा जेवायला घेतलंय. सकून भाजी जी केली मसाल्यातली वाटून शेवग्याच्या शेंगा बनवल्यात. सोबत कांदा आणि नारळाची चटणी पण आहे सोबत तोंडी लावायला. आणि बघा कसलं दिसायला लागले कालवण. खतरनाक. आमच्या सकूला चॅलेंज नाही भाज्या बनवायला. आता काही दिवसाला आम्ही पण एक हॉटेल चालू करणार आहे. तर प्लीज आम्हाला सपोर्ट करा आणि आमच्या हॉटेलला नक्की भेट द्या. होय सकू करणार आहे का? काय काय करणार? पुत का
हे बघा पुतकं कसं आवडीनं शेंग खायलाय. भावेश तर त्याला मारायला तयारच असतो, रेडीच. शांत बस. पुष्कळ पाण्यात भिजून दिली का त्याला? भाजी तिखट झाली म्हणा, पण टेस्ट कशी? बघूत आपण टेस्ट. ए नको मारू रे बिचाराला. नाही मस्त झाली, पण लेकराला तिखट लागते ना, है ना. तर खरंच खूप छान झाली भाजी. तोंडी लावायला नारळाची चटणी. चटणी पण खरंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, चटणी वगैरे. नारळाची चटणी कशी बनवतात? नारळाची चटणी हिरव्या मिरच्या, नारळ म्हणजे अगोदर काय करायचं, पूर्ण खिसून घ्यायचं? नाही, हां. कट करायचं बारीक बारीक. त्याच्यात लसण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर मिक्सर मधून काढायचं सगळं बारीक. आणि मग जिरा आणि मोहरीचं तेलाचा वरून तडका द्यायचा. अच्छा. गरम करून तडका देऊन चटणी तयार. खूप छान. ते बघ ते जारमध्ये हात घालायला लागले. त्याला जार लावून घे बरं. जा त्याला मी आधी धुवून देते बरशी. पाणी आण, तांब्या भरून पाणी घ्या आपल्याला, आणि जार लावून टाक. नाही जार इकडे जवळ घ्या पाणी प्यायला. तर मित्रांनो चला जेवण करू. तुम्ही पण जेवण करा. ऊन खूप झाले बाहेर जास्त. हां तुला द्यायची? मम्मी देते. हे धुवून दे त्यांना. बाबा किती वर काऊन बसला तू? ठसका. हा बघा कसे घार घुर झोपले. तर भावेश झोपला इथं, पुतक्या इकडे झोपलाय, त्याची माय तर अशी झोपली. स्टॉल वल्ला करून आणलाय. अरे बाप. आणि एवढा कूलर चालू असून गार हवा मारी नका काय काय माहिती. मी आपला हिंडायलो बाहेर आत. कारण की आपल्याला चक्रा मारावं लागतात नाही का, साईडवर कोणी आलंय कोण चाललंय काय करायलंय. त्यामुळं आपल्याला झोप म्हणजे नाही. पण लेकरं बघा ना, ते तर कसं झोपलं बिचारं काय माहिती. लय धिंगाणा करू लागलं. हे कोण भावेश आता उठायचा टाइम झाला द्यायचा. बराच वेळ झाला झोपलेत, आता उठतात. आज रविवार आहे, रविवारचा आता चहा पिवा वाटायला मला. चहा पण येत नाही आज. आणि सकाळी जे दूध घेतलं होतं आपण, दुधाचं सगळं संपून झाले. मला मित्रांनो चहा मला कमीत कमी 3-4 टाइम चहा लागतो. कारण चहा प्यायल्याशिवाय बुडच येत. लगेच लाईट बी गेली मित्रांनो. लाईटवाल्याला तर काय करावं आणि काय नाही काय माहिती काय होतंय गड्याला. दिवसातून कमीत कमी 10 वेळा लाईट जाते, 10 वेळा. एवढा उन्हाळा आहे, गरमीचे दिवस येते. आपण आता जे काय आहे ते लाईटीच्या भरोश्यावरच आहेत ना. बाहेर इथं कुठं जाऊन बसायला झाडही नाही. लाईट असली म्हणजे कसं कूलर चालू असतंय, हवा लागते, काय होतंय, गरमी होत नाही. नाही ते 10-10 मिनटाला 5-5 मिनटाला लाईट जाती आणि अर्धा तास येत नाही. काय धंदे इतका हे. आता लेकरं नेमकेच कस तरी झोपलेत, ते बी उठतात का काय काय माहिती. ते कुठे घेतो या अंगावरचं ते स्टॉल.
अरे हवा घाल ना तर थंड आहे ना. हां थंड स्टॉलनं हवा घाल त्याला. नाही तर अंगावर टाक त्याच्या गार गार टाक त्याच्या अंगावर. खरंच राव काय करावं झालं आणि काय नाही का तसं गार राहू दे. भावेश चुळबुळ 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 करायला भावेश उठते का नो भावेश आता झोपेतून. आणि मग डोकं बी एवढं दुखायला. काल काल मी गोळी आणली होती डोक्याची. हां पॅरासिटेमॉल दे बरं एक मला गोळी. तर मित्रांनो तुम्ही आपल्याला सपोर्ट करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जोडीला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. चार्जिंगचा काढ की. धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या.